भाजपचा निशिकांत दुबे आज घडीला देशातला सर्वात मोठा मनोविकृत व्यक्ती आणि भाजपच्या अंतकरणामध्ये म्हणजे ते बाह्य आवरण जे देशप्रेमी, धर्मप्रेमी किंवा सांस्कृतिक वारसा जोपासणारी भाजपा असं जे ढोंग करते आहे, पण या भाजपचा खराखुरा आंतरिक चेहरा जगासमोर देशासमोर मांडणारा हा निशिकांत दुबे अतिशय विकृत बुद्धीचा व्यक्ती आहे. त्याची दखल घ्यावी अजिबात गरज नाही आहे. म्हणजे ते तेवढ्या लायकीचा माणूस नाही आहे. पण त्याला मराठी माणूस, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याविषयी त्याच्या मनामध्ये नेहमी आकस राहिलेला आहे. आणि या उद्धव ठाकरेंवर बरळलाय. तो म्हणतो शिवसेना उद्धव ठाकरे थोडीशी लाज धरा. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही हिंदुत्व सोडलंय आणि ज्या काँग्रेसनं बाळासाहेबांच्या हत्येचा कट रचला होता त्या काँग्रेस सोबत तुम्ही गेलात. म्हणजे तुम्ही या बाळासाहेबांच्या विचाराला सोडचिठ्ठी दिली आहे अशा पद्धतीनं तो बरळला. पण यावरनं एक मात्र सिद्ध होतं की भाजपला आणि या निशिकांत दुबेला आजही शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेचा टीका करण्यासाठी आधार घ्यावा लागतोय. ते त्यांच्यावर तुटून पडतायत. याचा अर्थ उद्धव ठाकरेचं आणि बाळासाहेबांच्या विचाराचं अथवा शिवसेनेचं अस्तित्व या राजकीय पटलावरून या भाजपला अजूनही तसूभरही हलवता आलं नाही आणि ते येणारही नाही असं सिद्ध होत आहे. आणि त्यामुळं त्या मनातली जी मळमळ आहे, जी गरळ आहे, ती याच्या विकृत तोंडातनं बाहेर पडलेली आहे. आणि हे बोलताना तो जे बोललाय त्याची दखल म्हणजे तो गेल्या वेळेस राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलला होता की मराठी माणसांना आम्ही आपटू मारू अशा पद्धतीनं त्यानं विधान केलं होतं. त्यावर महाराष्ट्रातल्या भाजपला दुःख झालं नव्हतं. देवेंद्र फडणवीसाला याची खंतही वाटली नव्हती. आता तो निशिकांत दुबे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर तुटून पडतोय, विखारी टीका करतोय. आणि बरं तो टीका करेना का, पण तो काय बोलतोय याची आपल्याला दखल ही घ्यावीच लागते. आणि ती म्हणजे तो म्हणतो की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय, पण या भाजपनं तरी हिंदुत्व कुठं धरलंय. भाजपचा उगमच मुळामध्ये कशा पद्धतीने झालाय, तो हिंदुत्वावर आधारित पक्ष म्हणून तो मुळामध्ये या देशात जन्मालाच आलेला नव्हता. म्हणजे फक्त सत्तेपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून देव, धर्म आणि संस्कृतीचा आधार घेणारा हा पक्ष म्हणजे त्याचा मुळात हेतू हिंदू धर्माचा प्रचार प्रसार अथवा त्यातली चांगली तत्व सांगण्यासाठी नव्हता, तर सत्तेपर्यंत जाता येण्याकरता जावं याकरता त्यांनी देव आणि धर्माचा राजकारणासाठी वापर करणारा हा भाजपा म्हणजे राजकीय नीतिमूल्य सोडलेला, म्हणजे देव आणि धर्म याला राजकारणाच्या या बाजारामध्ये नेऊन मांडणारा हा भाजपा, याला देव धर्म काय कळणार आणि हिंदुत्व तरी काय कळणार आहे म्हणा. म्हणजे जनसंघ ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला, तो जनसंघ 1977ला मोडीत काढला, जनता पक्ष निर्माण केला आणि जनता पक्षामधनं नंतर 1980ला हा भाजपा जन्माला आलाय. पण भाजपा ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस त्याची विचारधारा ही गांधीवादी समाजवादावर आधारित होती. म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चालणारा म्हणून हा भाजपा भारतीय जनता पार्टी पक्ष स्थापन झालेला आहे. आणि त्याला समाजवाद सुद्धा अपेक्षित होता, अभिप्रेत होता आणि त्या विचारधारेवर त्यांना या देशामध्ये आपला पक्ष प्रस्थापित करायचा होता. पण 1984ला निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये 2च खासदार निवडून आले. मग या भाजपला कळालं की हा गांधीवाद आणि समाजवाद आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग
90ला जी रथयात्रा निघाली लालकृष्ण अडवाणींची, मग मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी त्या गांधीवादाला अथवा त्या समाजवादाला तिलांजली दिली, ते सोडून दिलं आणि मग नंतर यांना देव आठवलाय, धर्म आठवलाय, राम आठवलाय आणि मग यांनी हिंदुत्वावर आधारित राजकारणाला सुरुवात केली. म्हणजे भाजपचा मुळामध्ये हेतू जो होता तो हिंदुत्वावर आधारित सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी हिंदुत्व स्वीकारलेलं आहे. पण या उलट बाळासाहेबांनी 1966ला जी शिवसेना स्थापन केली आहे ना, तो मुळामध्ये त्याचा जन्मच हिंदुत्वासाठी झालेला आहे हो. आणि 1980 म्हणजे 90 मध्ये तुम्हाला हिंदुत्व आठवलं, 1966 मध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी शिवसेना निर्माण केलेली आहे. म्हणजे या बाळासाहेब ठाकरेंच्या अथवा उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे तिच्या समोर तुमचं हिंदुत्व बाजारी आहे. म्हणजे तुमचा हिंदुत्वाचा हेतू हिंदुत्वाचा नाही आहे, तुम्हाला सत्तेकडे जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ह्या ज्या निशिकांत दुबेला जे बोलतायत त्याला मुळात काही आधारच राहत नाही. आणि हिंदुत्व जर सोडलं म्हणावं तर या भाजपनं कधी धरलेलं नव्हतं. आता शंकराचार्य जर काशी ते लखनौ पर्यंत भाजपा हा त्यांचा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगी हा बीफ एक्सपोर्ट करण्यामध्ये म्हणजे अग्रेसर झालाय. म्हणजे आणि हे बीफला म्हणजे गोमांसाची तस्करी केली जाते आहे असा शंकराचार्यांनी आरोप केलाय. आणि गाईला हा भाजपा सरकार राष्ट्रमाता म्हणून जाहीर करत नाही, म्हणून त्यांना आंदोलन करावं लागतंय. आता हिंदुत्व वाचवण्यासाठी, हिंदुत्वासाठी म्हणून शंकराचार्यांना मैदानात उतरावं लागतंय. म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे नक्की बेगडी आहे. मग त्यांनी या उद्धव ठाकरेंवरती किंवा त्यांच्या शिवसेनेवरती टीका करणं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणणं, याला काय म्हणावं? म्हणजे याला काहीतरी आधार आहे का? आणि जर आता पुन्हा या निशिकांत दुबेनी जे काही बोलले ते म्हणतात की बाळासाहेबांच्या हत्येचा कट काँग्रेसनं रचला. ती घटना काय आहे हो? ती घटना काय आहे? रात्री 11, सव्वा 11चा वेळ आहे. हे बाळासाहेब ठाकरे घराकडे निघाले आहेत आणि ज्या कारणी जातात त्या टॅक्सीला एक टॅक्सी ओव्हरटेक करते, चुकीच्या पद्धतीने करते आणि पुढे जाऊन एका रेस्टॉरंट समोर उभी राहते. आणि मग बाळासाहेबांचा ड्रायव्हर गाडी उभा करतो आणि त्या ड्रायव्हरला जाब विचारायला जातो. पण तिथे तो टॅक्सी चालक या बाळासाहेबांच्या ड्रायव्हरला मारतो आणि मग त्याचे इतर साथीदार येतात आणि मग त्या ड्रायव्हरला मारायला लागतात. हे बघून बाळासाहेब गाडीतनं उतरतात खाली आणि त्या गर्दीला पांगवण्याकरता रिव्हॉल्वर मधनं एक गोळी सुद्धा हवेत झाडतात. म्हणजे हा रस्त्यावर घडलेला प्रसंग तो बाळासाहेबांच्या हत्येचा कट म्हणून आणि तो काँग्रेसनं रचला म्हणून हे निशिकांत दुबे सांगतायत. म्हणजे किती हा विकृत बुद्धीचा माणूस आहे. तसं जर असतं तर बाळासाहेबांनी म्हणजे काँग्रेस सोबत जाणारच नाही असं ते बाळासाहेब म्हणाले, असं निशिकांत दुबे म्हणतात. पण मग हे अमित शहा जे नाक घासायला त्या नितीश कुमारांच्या दारात जातात, म्हणजे ज्या नितीश कुमारांना आम्ही आता घेणारच नाही, नितीश कुमाराचं ते ओझं आमच्या खांद्यावर नकोच, आम्ही टाकून दिलंय, ते गबाळ आता आम्ही फेकून दिलंय, तर तिथे त्या नितीश कुमारांच्या दारामध्ये नाक घासायला हे अमित शहा पुन्हा गेलेच ना. मग बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाणारच नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, तर त्याच बाळासाहेबांनी स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिकेमध्ये 1980ला काँग्रेस सोबत तडजोडी केल्याच ना, काँग्रेस सोबत गेलीच ना शिवसेना. बरं, त्यानंतर जे 1975-77 मध्ये जी आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी, त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये बाळासाहेब रस्त्यावर उतरलेच नाही. त्यांचं समर्थनच होतं एक प्रकारे. म्हणजे काँग्रेसला इंदिरा गांधींना साथ या बाळासाहेबांनी दिलीच ना.
का ते रस्त्यावर का नव्हते उतरले? तर बाळासाहेबांचा लढा हा कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये होता आणि काँग्रेस आणि शिवसेना ही मुंबईमध्ये कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये लढत होती. बरं, 2007 मध्ये सेना ही बीजेपी बरोबर होती आणि प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी समर्थन दिलं. त्यावेळेस भाजपा आणि शिवसेना ही युतीमध्ये होते ना. म्हणजे त्या कमळाबाईला बाळासाहेबांच्या लेखी आणि त्यांच्या हिंदुत्वाला काडीची किंमत नव्हती. त्यांना माहित होतं ही लोक हिंदुत्ववादी किंवा देशभक्त किंवा ते फार संस्कृतीचे रक्षक आहेत असं बाळासाहेबांना वाटतच नव्हतं मुळामध्ये. आणि 2012 मध्ये सुद्धा प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाले, त्यांना सुद्धा त्यावेळी सुद्धा शिवसेनेनं प्रणब मुखर्जींना मदत केली आहे. म्हणजे बाळासाहेब काँग्रेस सोबत गेले कारण त्यांना हे माहिती होतं की भाजपचा सुद्धा खरा चेहरा ते जे दाखवतात तो नाही आहे. म्हणून हा जो विकृत बुद्धीचा मनोविकृत असलेला जो निशिकांत दुबे, मराठी माणसाला आपटू मारू म्हणणारा, समुद्रात फेकून देऊ म्हणणारा, अशा पोकळ वल्गना करणारा हा निशिकांत दुबे म्हणजे भाजपचा अंतःकरणातला जो आतमध्ये दडलेला चेहरा आहे ना, तो ते विकृत किळसवाणं स्वरूप दाखवणारा हा निशिकांत दुबे आहे. तो उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर बोलत असेल तर एवढं मात्र नक्की आहे बरं का, की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि या उद्धव ठाकरेंचं अस्तित्व यांना आणखी कणभरही हलवता आलं नाही आणि त्यांचं जे स्वप्न होतं तो कुठंतरी त्यांचा स्वप्नभंग झालाय हे यावरनं सिद्ध होतं. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.